नमस्कार, मी सुरुची आडारकर. तुम्ही कारे दुरावा पाहत होता, तुम्ही स्ट्रॉबेरी नाटक पाहिलं आहे, त्यातून ते बघून तुम्ही मला इतकं प्रेम दिलं. आता मी येते अंजली या मालिकेतून, जी झी वर येणार आहे आणि ती असणार आहे सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. यात मी अंजली हे कॅरेक्टर प्ले करते आहे, जी इंटर्न आहे. आणि मला असं वाटतं की मराठीत पहिल्यांदाच डॉक्टर्सवर येणारी ही पहिली मालिका आहे. सो मला असं वाटतं तुम्ही ही मालिका आवर्जून बघावी. आणि मी एकटी नाही आहे, माझ्यासोबत आत्ता इथे आहेत राजन काका आणि हर्ष दत्तकरी. सो आता मी राजन काकांकडे देते माईक. ह्या मालिकेमध्ये माझा रोल आहे डॉक्टर जनार्दन खानापूरकर. एक अत्यंत प्रख्यात सर्जन असलेला हा माणूस, आणि ह्याचं स्वतःचं एक हॉस्पिटल आहे. आणि या हॉस्पिटलमध्ये ही जी मुलं आहेत ही इंटर्नशिप करण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये येतात. आणि त्यातूनही अंजली हे जे कॅरेक्टर आहे, तर ती ह्या डॉक्टर जनार्दन खानापूरकरचं नाव ऐकून मला त्यांच्यासारखं एक्सपर्ट सर्जन बनायचं आहे असं म्हणून ती एका ध्येयानं प्रेरित होऊन ती इकडे आलेली आहे. आणि तिची दुसरी बॅकग्राऊंड अशी आहे की ती फार गरीब घरातून आली आहे, एका छोट्याशा गावातून आली आहे. तिला वडील नाही आहे, आई आहे फक्त. आणि तिच्या वडिलांचं स्वप्न असं होतं की तिनं डॉक्टर बनावं आणि लोकांची सेवा करावी. आणि तो उद्देश आणि ते ध्येय घेऊन ती ह्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करायला आली आहे. तिच्याबरोबर अजूनही दोघंजणं आलेले आहेत, पण त्यांचं असं काही ध्येय वगैरे नाही आहे. म्हणजे एक त्यातली आहे, ती म्हणते की नाही ह्याच्यामध्ये मला खूप पैसे कमवायचे आहेत डॉक्टर बनवून. आणि जे अंजलीचं तसं अजिबातच म्हणणं नाही आहे. पण डॉक्टर जनार्दन खानापूरकर जो आहे त्यांचं विशेष लक्ष आहे, कारण ते म्हणाले की अशा ध्येयानं प्रेरित झालेले डॉक्टर्स हल्ली फार कमी बघायला मिळतात. कारण हल्ली डॉक्टरी हा धंदा झाला आहे, तो पेशा राहिलेला नाही आहे. आणि डॉक्टर अंजली ही डॉक्टरी हा पेशा स्वीकारण्यासाठी आत्ता तरी दिसते आहे समोर. आणि एकंदरच हॉस्पिटलच्या जीवनावरचं आहे. लोकांना साधारण अपरिचित किंवा कधीकधी थोडंफार परिचित असलेलं जग, त्याच्या आतमध्ये त्या लोकांचे काय ताणेबाणे असतात रिलेशनशिपमध्ये. डॉक्टर यशस्वी हा माझ्या मुलाचं काम करतो आहे. बरं, ह्या वेळेला मी हिच्या वडिलांचं काम करत नाही आहे, मी डॉक्टर जनार्दन खानापूरकर म्हणजे तिच्या बॉसचं काम करतो आहे. आणि हा माझा मुलगा आहे डॉक्टर यशस्वी. हा परदेशातून शिकून डॉक्टर बनून इथे आला आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की हॉस्पिटल जर आपण काढलेलं आहे तर ते व्यवस्थित त्यांनी आपल्याला पैसे द्यायलाच पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नावाची काही गोष्ट नसतेच. वेरा जनार्दन खानापूरकरचं असं म्हणणं आहे की नाही, ह्या हॉस्पिटलमध्ये पैसे कमवायला पाहिजेत, ही गोष्ट खरी आहे. पण या हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड असा आहे, ज्या वॉर्डचं नाव आहे गरीब वॉर्ड, की ज्या लोकांना काही पैसे देणं जमत नाही किंवा ज्या लोकांना ज्यांची परिस्थिती नाही आहे हे करण्याची, तर त्यांच्यासाठी खास डॉक्टर खानापूरकरांनी हा गरीब वॉर्ड काढला आहे. आणि जी गोष्ट डॉक्टर यशस्वींना अजिबात पसंत नाही आहे. आणि असा हा अंतर्गत कला आहे आणि हा अंतर्गत मेळ आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे ते आता आपण बघालच. दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता झी युवावरती अंजली. जसं राजन सर म्हणाले, मी डॉक्टर यशस्वी खानापूरकर हे पात्र करतो आहे, यांचा मुलगा, जो बाहेरून शिकून आला आहे. आणि तो खूप प्रॅक्टिकल आहे त्याच्या थॉट्सबद्दल, की पेशंट आणि डॉक्टर यामध्ये इमोशनल अटॅचमेंट नसावी. हे त्याचा एक क्लिअर कट फंड आहे. पेशंट हा हॉस्पिटलमध्ये बरा होण्यासाठी येतो, त्याने बरं व्हावं, त्याचे पैसे मोजावेत आणि त्याने परत जावं, सिम्पल. पण मग अंजली येते आणि अंजलीची थिंकिंग, विचारसरणी कंप्लीट वेगळी आहे, जी माझ्या वडिलांची आहे. सो तिथे कसे इंटरेस्टिंग असे कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात ते बघायला मजा येणार आहे. प्लस यशस्वीला एक इंडियातलं नंबर 1 हॉस्पिटल बांधायचं आहे, जिथे सगळ्या कम्फर्ट्स असतील, लक्झरीज असतील. आणि आताचं जे हॉस्पिटल आहे ते बाबांचं आहे, जिथे जसं सर म्हणाले की गरीब वॉर्ड आहे. सो ज्यांना पैसे अफोर्ड नाही करू शकत त्यांचीही ट्रीटमेंट होते. सो ते यशस्वीला अजिबात पटत नाही आणि खपतही नाही. सो हळूहळू त्यांच्यामधलं नातं कसं उलगडत जाणार आहे आणि तो यशस्वी एवढा खडूस किंवा एवढा प्रॅक्टिकल का आहे
हे सुद्धा हळूहळू प्रेक्षकांना समजेलच. परत अंजलीबरोबर त्याचे उडणारे खटके आणि मग जसं मगाशी चंदू सर सुद्धा म्हणाले होते की मग तो ते हॉस्पिटल बांधू शकतो की नाही, अंजली स्वतःचं स्वप्न साकार करते की नाही, ही स्टोरी आहे. सो तुम्ही नक्की पहा. डॉक्टर रोहिणी नावाचं एक पात्र आहे जे या हॉस्पिटलमध्ये आहे आणि एक तरुण मुलगी आणि तिचं एक छुपं प्रेम आहे डॉक्टर यशस्वींवरती आणि हे फार छुपं राहिलेलं नाही आहे, सगळ्यांना ह्याची कल्पना आलेली आहे आणि जवळजवळ सगळेजण असं गृहीत धरून चाललेत की ती आता डॉक्टर यशस्वींची बायको होणार आणि अशामध्ये अंजली या इथे येते आणि मग हा सस्पेन्स मी आता पुढे फोडत नाही कारण तो मलाही सस्पेन्स आहे. पुढे काय होतं ते आपण सगळेजण बघूयाच. शेवटचा प्रश्न तुम्हाला सर्वांना, डॉक्टर दवाखाना ह्या सर्वांशी रिलेटेड सिरियल आहे म्हटल्यावरती त्यामध्ये काहीतरी तुमच्या अभिनयामध्ये पण त्या मेडिकल ॲटमॉस्फिअरचा शास्त्रशुद्धपणा आला असेल तर त्याची तयारी कशी केली? तयारी मला असं वाटतं की मुळात आपल्याला डॉक्टर म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा डॉक्टर प्ले करते. डॉक्टर्सबद्दल मला काहीही माहिती नव्हती. इनिशियली आपण जितकं हॉस्पिटलमध्ये जातो, जेवढं डॉक्टर्सला बघतो तेवढंच आपल्याला माहिती असतं, तेवढंच मलाही माहिती होतं. पण अर्थात एक सर्जन्स किंवा जनरल डॉक्टर्सबद्दल मला लहानपणापासून प्रचंड रिस्पेक्ट आहे. आपण डॉक्टर्सला देव मानतो असं म्हणतात. सो खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते त्यांच्यावर. आम्हाला एक सेशन दिलं गेलं इथे डॉक्टरचं. त्यांनी येऊन आम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन केल्या काही गोष्टी, त्या कशा असल्या पाहिजे, कशा पद्धतीने त्या तुम्ही केल्या पाहिजे. इंटर्न्स काय करतात, सिनियर डॉक्टर्सचं काम काय असतं, मग इंटर्न्सचा अभ्यास कसा सुरू असतो पोस्ट ह्याच्यासाठी. सो जनरली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती नसतात ते इन्फॉर्मेशन त्यांनी दिलं आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आहे. आम्हाला खूप काही मिळालं. डॉक्टर नितीन इथे आले होते आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या. ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटला कसं आणलं जातं, त्याला पहिल्यांदी काय ट्रीटमेंट दिली जाते, डॉक्टरनी कुठल्या बाजूला त्याच्या उभं राहायचं असतं, त्याचं डोकं कुठल्या बाजूला, पाय कुठल्या बाजूला, आय व्ही कशी लावली जाते, ब्लड प्रेशर कसं घेतलं जातं, या गोष्टी आपल्याला बघून माहिती असतात. पण त्यातलं जे शास्त्रोक्त त्यातली पद्धत आहे त्या बाबी आपण कधी लक्षात घेत नाही आणि त्यांनी फार सुंदर समजावून सांगितलं आम्हाला. डॉक्टरची भूमिका मी याआधी एका सिरियलमध्ये केली होती. कारे दुरावा नावाची सिरियल होती झी मराठीवरती. त्यामध्ये मी डॉक्टर होतो. पण तेव्हा असं काही ऑपरेशन थिएटर किंवा असं काही दाखवलं नव्हतं त्या सिरियलमध्ये. आणि आत्ता मी जिथे राहतो माझे शेजारी डॉक्टर विवेक देसाई हे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे मला कधीही काही शंका आली तर मी त्यांना बेधडक जाऊन विचारू शकतो. पण डॉक्टरचा रोल करायला खूप मजा येते आणि एक नवीन वातावरण हॉस्पिटलचं आणि तेही आम्ही एन्जॉय करतो आहे. नवीन नवीन माहिती मिळते, नवीन नवीन लोक रोज भेटतात आणि खूप एन्जॉय करतो आहे आम्ही सगळेजण. ॲक्च्युली सरांनी आणि सुरुचीने सगळं सांगितलं आहे. पण खरंच डॉक्टर नितीन आले होते, त्यांनी जे सेशन घेतलं याचा खूप फायदा झाला. इन टर्म्स ऑफ की एक ते सेशनच यासाठी होतं की ॲज अन ॲक्टर बारकावे बऱ्याच वेळा माहीत नसतात मेडिकल लाईनमधले. सो ते समजले. सो एक ऑथेंटिसिटी राहील शोसाठी, हा आमचा एक थॉट होता त्यामागचा. आणि खरंच खूप खूप काही शिकलो. म्हणजे सगळंच नाही पण काही मेडिकल टर्मचा अर्थ काय होतो, काही गोष्टी जसं BP कसं चेक केलं जातं वगैरे वगैरे. सो आय होप की ते आम्ही व्यवस्थित करू आणि ते खरं वाटेल सर्व प्रेक्षकांना. थँक्यू.